नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मानिनी काकू काव्याला समजून सांगत असतात, अगं काव्या, प्रत्येक बाईच्या कळा येण्याची वेळा वेगवेगळ्या असतात. डॉक्टर तारीख देतात, पण त्या तारखेलाच बाळ जन्माला येईल असं नाही. कधी लवकर पण येतं आणि कधी उशिरा पण. याचंच घे ना. काव्या विचारते म्हणजे? तेव्हा मानिनी काकू सांगतात, अगं मी पारच्या वेळेला प्रेग्नेंट होती आणि माझ्या बहिणीचं लग्न पण होतं. बहिणीचं लग्न म्हटल्यानंतर मी खूप एक्सायटेड होती. हे करायचं ते करायचं, पण कसलं काय, मला जाणवायला लागलं की बाळ येण्याची वेळ आता झाली आहे. पारचा विषय म्हटल्यानंतर तोही तिथे येऊन बसतो गप्पा ऐकायला. तेव्हा माझ्यासाठी 2 पर्याय होते, बाळ की लग्न. आणि कुठली आई बाळालाच निवडणार ना. मला काही लग्नाला थांबता नाही आलं. मी आणि विक्रम आम्ही दोघंही हॉस्पिटलमध्ये. तेव्हा काही बायकांना असं होतं, अगं कधी लवकरही येतं बाळ, नाहीतर उशिरा पण. म्हणून जास्त टेन्शन घेऊ नको तू. तेव्हा पार्थ म्हणतो, आई मी झालो तेव्हा खूप क्यूट असेल ना. तिथल्या नर्स म्हणत असतील, बाळ माझ्याकडे घ्यायचं हो ना. काव्या त्याला सांगते, अहो तुमचं नंतर बघूया, थांबा जरा, मी काहीतरी विचारते आईंना. मानिनी काकू पार्थला शांत बसायला लावतात. मानिनी काकू लग्नाबद्दल किस्से सांगत असतात, पण काव्याचं काही लक्ष नसतं. ती खूप टेन्शनमध्ये असते आणि ते पार्थच्या लक्षात पण येतं. तर दुसरीकडे जीवा नंदिनी त्यांची चर्चा चालू असते. आता आपल्याला सरोगेट मदर शोधावी लागेल. ती नात्यातली हवी, लग्न झालेलं हवं आणि तिला पहिलं एक मूल पण हवं. तेव्हा जीवा विचारतो, हे नको ते नियम कशाला बनवले असतील. आपल्याला फक्त एक बाई हवी ना. कोणती जरी बाई असली, आपलं बाळ तिच्या पोटात वाढवत असेल, आपल्याला पुरेसं आहे ना. हे नको ते नियम कशाला. नंदिनी पण सांगते, अहो त्यामागे कारण आहे. याआधी बरेच किस्से घडलेले. सरोगसीच्या नावाखाली बायकांचं शोषण केलं जायचं. म्हणजे पैशाचं आमिष दाखवून बाळाला जन्म देण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जायचा. आणि दुसरं म्हणजे विवाहित असली तर तिचं स्वतःचं असं कुटुंब असणार, तिचा नवरा असेल आणि नात्यातली असल्यामुळे ती विचार करेल की आपल्या आयुष्यामध्ये अजून काही दुःख नको, म्हणून ते बाळ आपल्याला ती देईल. आणि ती मुलगी अविवाहित असेल तर, आता काल आईच्या तोंडून निघालंच ना, ती मुलगी जर तुमचा अंश तिच्या पोटामध्ये वाढवत असेल तर तुमची तिच्याबद्दल आपुलकी वाढेल. आपल्या बाळाचं असणं जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तिच्या पोटाला हात लावणार का? नाही ना. आणि तिच्याकडनं तुमच्याबद्दल आपुलकी वाढली तर काय करणार. म्हणून असे काही बरेच नियम सरकारने आपल्यासाठी काढलेले आहेत. जीवा पण म्हणतो, हो, म्हणजे सरकारने खूप विचार करून सगळे नियम तयार केले. पण मग आपल्या नात्यामध्ये कोणती मुलगी असेल अशी. माझ्या नात्यात जर म्हणायचं म्हटलं तर मुलगी म्हणून मी फक्त रम्याला ओळखतो. तेव्हा नंदिनी म्हणते, तो अगदी शेवटचा ऑप्शन. नंदिनी पण तिच्या काही बहिणींची नावं सांगते. काही जॉबमध्ये बिझी असतात, तर एकीचा नवरा संशयखोर असतो. आणि आई जसं सांगणार होती ना, सगळ्यांना मी आत्ताच्या आत्ता सांगते, तशाच माझ्या बहिणी पण आहेत. आई तरी काव्यामुळे शांत राहिली, पण त्या सगळीकडे बोंबाबोंब करणार, म्हणून त्यांचा पण विचार नाही करता येणार आपल्याला. तर नंदिनीचं लक्ष फोनजवळ जातं. आईचे 5-6 कॉल येऊन गेले. काय झालं असेल नेमकं? कॉल करून बघते. अगं आई, काय झालं? तू कॉल केला होता. शारदा काकू सांगतात, अगं नंदिनी, काल रात्रभर मी झोपली नाही आणि त्यांना बोलताना त्रास पण होत असतो. तेव्हा नंदिनी विचारते, आई तुझा आवाज असा का येतोय? तुझी तब्येत तर बरी आहे ना. त्या नंदिनीशी बोलतच असतात, तेव्हा फोन त्यांच्या हातातनं खाली पडतो आणि त्यांना छातीमध्ये खूप त्रास व्हायला लागतो. नंदिनी पण इकडून बोलत असते, अगं आई बोल ना काहीतरी. जीवा पण बोलतो, पण त्या काही रिस्पॉन्स देत नाही. त्या खाली पडतात आणि जीवा नंदिनी खूप घाबरतात. ते लगेचच जाण्याचा निर्णय घेतात. नंदिनी जीवा जेव्हा जिन्यावरून धावत असतात, त्याच ठिकाणी वसू आत्या येतात आणि नंदिनीकडे लक्ष जातं त्यांचं, की नंदिनी प्रेग्नेंट असताना इतकं जोरात कसं काय धावू शकते. नक्कीच काहीतरी गोंधळ आहे, मला लक्ष घालायला हवं. मानिनी काकू किचनमध्ये फोडणी देत असतात आणि तिथे काव्या येते. तिला ठसका लागतो. अगं फोडणीच्या वेळेला का आली इथे. तिला आधी पाणी देतात, तरी पण तिचा ठसका काही राहत नाही. अगं काव्या, नेमकं काय होतंय तुला. काव्या सांगते, अहो आई मला खूप अस्वस्थ वाटतंय. त्या सांगतात, अगं प्रेग्नेन्सीमध्ये होतं असं कधी कधी. काव्या सांगते, अहो आई मला तर बाळामुळे नाही, पण माझ्या परीक्षेचं टेन्शन आल्यासारखं वाटतंय, त्यामुळेच मला असं होत असेल. मानिनी काकू म्हणतात, अगं मला माहिती आहे तुझा अभ्यास झालेला आहे, कशाला टेन्शन घेते. तू सरबत घेतेस का. तिला सरबत देत असतात. त्याच वेळेला तिथे वसू आत्या येतात. अगं मानिनी, तुला असं नाही वाटत तू तुझ्या या सुनेची जरा जास्तच काळजी घेते.
आणि नंदिनीचे अजिबातच नाही. कसं आहे ना, एखाद्या झाडाला आपण अजिबातच पाणी नाही घातलं तरी पण ते कोमेजतं आणि दुसऱ्या झाडाला जरा जास्तच पाणी घातलं तरी पण ते टिकत नाही. असं काहीसं तुझ्या सुनांच्या बाबतीत तू करतेस. मानिनी काकू सांगतात, अहो वसुताई, तुम्ही काय बोलताय ना, मला काहीच कळत नाही. तुम्हाला टेन्शन कमी करता येत नसेल तर वाढू तरी नका. काव्या, चल, ते ड्रायव्हर दादा आले असतील, मी फोन करून त्यांना बोलवते. काव्याला बाहेर घेऊन जातात. ते सरबतचा ग्लास तसाच राहिलेला असतो काव्याचा. वसू आत्या त्या ग्लासकडे बघून हसतात, म्हणजे नक्कीच काहीतरी मिक्स करणारे या. तर नंदिनी आणि जीवा दोघं पण शारदा काकूंजवळ आलेले असतात. त्यांना खाली पडलेलं पाहून नंदिनी तर खूप घाबरते. दोघंही आवाज देत असतात, आई उठ, आई उठ. जीवा पण आवाज देतो पण त्या काही उठत नाही. जीवा डॉक्टरांना फोन करून बोलवतो. दुसरीकडे मानिनी काकू ड्रायव्हर दादांना फोन करून बोलवतात. तेव्हा काव्या सांगते, अहो आई, त्यांना यायला अजून 15 मिनटं लागतील, मी जाते रिक्षाने. वसू आत्या तिथे काव्याचं सरबतचा ग्लास घेऊन येतात. मानिनी, बघितले ना तुझ्या सुना, तुझी ही सून पण ऐकत नाही आणि नंदिनी पण ऐकत नाही. प्रेग्नेंट असताना कोणी असं जोरात धावत जातं का? आता नंदिनी आणि जीवा दोघं पण जिना उतरताना धावतच गेले, तेही बाईकची चावी घेऊन. आता नंदिनी प्रेग्नेंट असताना जीवाने बाईकची चावी न्यायची का? तर काव्याला सरबतचा ग्लास देतात तर ती नाही म्हणते. अगं, तुझ्या काळजीमुळेच म्हणते, पिऊन घे. तर काव्या सांगते, आत्याबाई सांगितलं ना नको आहे. तर ग्लास तिथेच खाली ठेवतात. तेवढ्यात ड्रायव्हर दादांचा आवाज येतो आणि काव्या पळतच जाते. मानिनी काकू काव्याला, अगं हळू, पळू नको. वसू आत्या परत म्हणतात, बघितलं ना मानिनी, असं आहे तुझं. काव्या थोडी काही पळाली, लगेच तिला अडवलं. आणि नंदिनीबद्दल मी तुला काही सांगते, तिच्याबद्दल तू काहीच बोलत नाही. तिथून ते निघून जातात. तर मानिनी काकू मनातच विचार करतात, खरंच माझ्याकडनं नंदिनीबद्दल काही दुर्लक्ष होतं आहे का? तर शारदा काकूंना चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात आणि त्या विचारतात, काल आज काही घडलं आहे का, म्हणून त्यांना धक्का बसला आहे आणि त्यांची अवस्था बिघडली आहे. तर जीवाला आठवतं शारदा काकूंच्या हातामध्ये ते खोटं पोट होतं आणि त्यानंतर घडलेला सगळा प्रकार. तेव्हा जीवा पटकन बोलून जातो, हो. नंदिनीला प्रश्न पडतो, आता जीवा काय सांगणार? तेव्हा जीवा म्हणतो, हो, म्हणजे आमच्या घरात काल फंक्शन होतं, तिथेच त्यांची दगदग झाली असेल. काही टॅबलेट लिहून देतात आणि हो, आता कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास त्यांना होता कामा नये. तर नंदिनी पण विचारात पडते, आता नक्की काय केलं पाहिजे. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की काव्या नंदिनीला सांगते, ताई फेल झाले मी. तेव्हा नंदिनी विचारते, अगं तू सगळा अभ्यास केला होता, मग असं कसं झालं? तेव्हा काव्या सांगते, इतर गोष्टी डोक्यात चालू होत्या ना. जीवा पण विचारतो, म्हणजे कोणत्या? काव्या सांगते, म्हणजे माझी मेन्स पण डिसेंबर महिन्यामध्ये आणि आईंनी पण सांगितलं की त्यांच्या बहिणीच्या लग्नामध्ये त्यांना लग्न अटेंड नाही करता आलं, बाळाला निवडावं लागलं. आणि काकूही डोक्याला हात लावतात. तेव्हा पार्थ त्यांच्यावरच चिडतो, आई तुला काय गरज होती अशा स्टोऱ्या सांगायची? काव्या पण त्याला थांबवते. तेव्हा वसू आत्यांना तर चान्सच भेटतो बोलायला. पार्थ बायकोच्या इतका आहारी गेला की आईला उलटून बोलायला लागला. मानिनी, गेलीत पोरं तुझ्या हातून गेली. पण मानिनी काकूंना पण वाईट वाटलेलं असतं पार्थ ज्या पद्धतीने बोलतो. आता उद्याच्या भागात कळेल नेमकं काय होतं. मला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या.